नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लँड्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर ज्ञानाच्या बळावर मोठ्यातली मोठी स्वप्न देखील पूर्ण होऊ शकतात आणि हाच विश्वास प्रत्यक्षात उतरवलाय तो म्हणजे मराठवाड्यातील एका सर्वसामान्य शेतकऱ्याने. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचे शेतकरी श्री कैलास रामभाऊ कुंटेवाड यांनी कोण बनेगा करोडपतीच्या 17व्या सीझनच्या कार्यक्रमात आपले कष्ट, जिद्द तसेच ज्ञानाच्या बळावर तब्बल 50 लाख रुपये जिंकलेत. कोण बनेगा करोडपतीच्या या कार्यक्रमामध्ये श्री कैलास कुंटेवाड यांनी सलग 14 प्रश्नांची उत्तरे अचूकपणे देत 50 लाख रुपये जिंकले. खरं तर शेतीच्या बांधावर काम करणाऱ्या या शेतकऱ्याने केबीसीच्या मंचावर मराठी मातीचा अभिमान वाढवलाय. खरं तर कोणी कल्पना देखील केली नसेल की एखादा सर्वसामान्य शेतकरी हा केबीसीच्या मंचावर जाईल आणि लाखो रुपये जिंकून येईल. मात्र कैलासजी यांनी ही कल्पना सत्यात उतरवली आणि मागील अनेक वर्षांपासूनच त्यांचं असलेलं हे स्वप्न त्यांनी पूर्ण केलंय. या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. कैलासजी, तुमचं सुवर्ण खानदेश लँड्स मध्ये मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. सुरुवातीला आधी तुमचा परिचय करून द्या आमच्या प्रेक्षकांना. माझं नाव कैलासराम भाऊ कुंटेवाड, मुक्काम गाव तांडा बुद्रुक, पोस्ट बालनगर, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. गावात होतात, शेतीत काम करत होतात, असं असताना केबीसीत जावं हे स्वप्न कधी पाहिलं आणि कशा पद्धतीने त्याच्यावर काम केलं? केबीसीत म्हणजे तसा मी शाळेत असतानापासूनच समजा हुशार विद्यार्थी होतो. पंचक्रोशीत हुशार हुशार म्हणून माझं नाव होतं. परंतु ज्यावेळेस समजा 12वीच्या नंतर मार्गदर्शन योग्य पद्धतीने न मिळाल्यामुळे मला शिक्षणात फारसं पुढे काही करता आलं नाही. 2003 या साली मी 12वीत होतो. त्यानंतर तसं शो 2000 पासून सुरू झालेला आहे, परंतु फारसे आधी गावात साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळे 2010 पर्यंत त्याबद्दल फारसं काही माहिती नव्हतं. परंतु 2010 नंतर गावात जसे मोठ्या मोठ्या कुटुंबाच्या घरी डिश टीव्ही आल्यानंतर काही शो बघण्यात आले त्याचे, तर थोडंसं आकर्षण निर्माण झालं त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर 2015-16 पासून बऱ्याच जणांकडे गावात अँड्रॉइड मोबाईल आले. माझ्याकडे 2017 पासून अँड्रॉइड मोबाईल आला आणि मग युट्यूबवर जास्तीत जास्त त्याचे व्हिडिओ बघण्यात येऊ लागले, तर त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागलं. आणि परंतु असं वाटू लागलं की केवळ मनोरंजनासाठी असू शकतंय. तर 2017 पासून माझ्याकडे मोबाईल आला, त्यावरही मी जास्तीत जास्त केबीसी व्हिडिओ माझे बघण्यात यायला लागले. परंतु सुरुवातीला असं वाटत होतं की असं असू शकत नाही, कारण प्रश्न विचारून पैसे कोण देईल असं वाटायचं, की मनोरंजनासाठी केवळ जसं चित्रपट वगैरे बनवलेले असतात तसं असेल असं वाटायचं. परंतु 2018ला आमच्या मराठवाडा भागातील हिंगोली जिल्ह्यातला एक शेतकऱ्याचा भाग एपिसोड बघण्यात आला आणि मग थोडंसं कुठंतरी वाटलं की हे रिअल असू शकतं. आणि मग मी त्या जो शेतकरी तिथे गेला होता त्याच्या नावाने फेसबुकवर सर्च केलं, तर त्याचा नंबरही मला त्या फेसबुकमध्ये माझ्या नशिबाने मिळाला. आणि नंबर मिळाल्यानंतर मी मग त्यांच्याशी संपर्क केला. संपर्क केल्यानंतर त्यांनी सर्व काही डिटेलमध्ये माहिती दिली. कसं असतंय, किती रिअल आहे हे सगळ्यात प्रथम त्यांनी सांगितलं. त्याची प्रोसेस मला सांगितली. त्यानंतर मग युट्यूबच्या माध्यमातून त्याचे प्रोसेस मला सगळं काही माहिती झालं आणि मग मी 2019 पासून ट्राय करत राहिलो आणि शेवटी 2025 मला असं भरघोस यश मिळालं. एकीकडे शेतीत काम करणं आणि दुसरीकडे कोण बनेगा करोडपती मध्ये जाण्याचं स्वप्न, कशा पद्धतीने प्रिपरेशन केली, तयारी कशा पद्धतीने केली? प्रिपरेशन म्हणाल तर समजा जे शाळेत काही मी शिकलो होतो, इतिहास भूगोलाचं मला सर्व काही आजही माझ्या लक्षात आहे. आणि युट्यूबवर मग मी तिथून पुढे असा फंडाच बनवला की जनरल नॉलेज बेस्ड व्हिडिओ रोज कमीत कमी 1 तास तरी बघितलेच गेले पाहिजे. एक 8-10 चॅनल मी त्यातून निवडलेले होते आणि त्या प्रत्येक चॅनलचं मी रोज एक तरी व्हिडिओ बघायचो. आणि जर काम असेल, जास्त काम जर असेल तर 1 तास मात्र कंटिन्यू कोणत्याही परिस्थितीत मी 1 तास बघायचो, ही माझी दक्षता घेतच होतो. आणि जर वेळ असेल, पाऊस असला तर काम नसलं, घरी असलं तर मी जास्तीत जास्त मग 3-3, 4-4 तास सुद्धा ते व्हिडिओ बघायचो, तरी मला काही म्हणजे मी वैतागत नव्हतो. आणि अभ्यासावर तसा फोकस केला आणि गेल्या 6-7 वर्षापासून कंटिन्यू तो अभ्यास करत असल्यामुळं मला त्याचा निश्चितच खूप फायदा झाला. कशी असते प्रक्रिया कोण बनेगा करोडपती मध्ये जाण्याची? ही प्रक्रिया जर म्हणाल तर एकदम निष्पक्षपातीपणाची असलेली प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करावं लागतंय, जे फोनवरच आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा SMS च्या माध्यमातून आणि त्यांचं सोनी लिव्ह एक अधिकृत ऍप आहे, त्या ऍपच्या माध्यमातून असे 2-3 प्रकारचे रजिस्ट्रेशन आपल्याला करता येते. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी तुम्हाला कन्फर्मेशन कॉल येतोय. तो कॉल झाल्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी तुम्हाला ऑनलाईन ऑडिशन, आधी तर लॉकडाऊनच्या वेळेस ऑनलाईन ऑडिशन होतं. त्याच्यानंतर आता ते समजा आधी त्याच्या लॉकडाऊनच्या आधी प्रत्यक्ष स्थळी बोलून ऑडिशन घेत होते आणि ते लॉकडाऊन संपल्यानंतरही ते प्रत्यक्ष स्थळी बोलून ऑडिशन घेतात.
दिल्ली, मुंबई, कोलकाता अशा मोठ्या मोठ्या त्यांचे जे केंद्र आहेत त्या ठिकाणी त्याचं ऑडिशन असते. ऑडिशन मध्ये 20 प्रश्नाची जनरल नॉलेजची टेस्ट घेतली जाते, की जर तुम्ही पास झालं तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये नंबर मिळतो. आणि इंटरव्ह्यू आणि जनरल नॉलेजची टेस्ट एकाच दिवशी होते दोन्ही पण. आणि त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर शेवटी फास्टेस्ट फिंगर्स चा कॉल येतोय. आणि मग फास्टेस्ट फिंगर्स साठी जाऊन अमिताभ बच्चन सरांसमोर बसण्याची संधी मिळते. अशा प्रकारची जी एक सिंपल प्रोसेस आहे. परंतु कुठेही इथं पैशाची गरज लागत नाही आणि कोणीही पैसे मागत नाही. फक्त आपल्याला ऑडिशनला जावं लागतंय. त्यावेळेसच आपल्याला जो काही खर्च लागतो आपला जाण्या येण्याचा राहण्याचा तेवढाच खर्च. बाकी तर तिथं पूर्ण खर्च ही केबीसी मार्फतच केला जातो. फास्टेस्ट फिंगरचा तुम्ही उल्लेख केला. अनेक वर्षांची तुमची मेहनत होती. ज्यावेळी तुम्ही फास्टेस्ट फिंगर ठेवून हॉट सीटवर बसला, काय नेमका भावना येतात मनात पहिल्यांदा? या भावना जर म्हणाल फास्टेस्ट फिंगर्स टेस्ट झाल्यानंतर जर माझा नंबर जर जसा बच्चन सरांसमोर लागला, तर त्या भावना मी शब्दात व्यक्त करू करू शकणार नाही. एकच शब्द मला सुचतोय त्यासाठी. कारण गेले 7-8 वर्षापासूनच तो जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात उतरत होतं. आणि बच्चन सरांसमोर बसण्याचं म्हणजे भाग्य मला लाभलेलं होतं. तर निश्चित रूपाने ते मला माझ्यासाठी एक जीवन, इथून पुढे जे जीवन मी जगणार आहे त्यासाठी एक गोष्ट म्हणूनच मला ते काम येणार आहे. अमिताभ बच्चन सरांचा तुम्ही उल्लेख केला. समोर अमिताभ बच्चन सर म्हणजे होते, त्यांच्यासोबत तुम्ही बसलात. कसा होता अनुभव? काय सांगाल त्याबद्दल? हा अनुभव म्हणजे एक तर समजा त्यांच्यासोबत बाकीच सामान्य लोकांना तर त्यांना भेटण्यासाठी तर आतुरता असते, उत्सुकता असते. परंतु त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांना सुद्धा अशी अपेक्षा असते की कमीत कमी 2 शब्द आपल्याला बच्चन सोबत बोलता यावे. आणि मला त्यासाठी जवळपास म्हणजे मी इतकं भाग्यवान समजतो की त्यासाठी 3-3.5 तास आमची शूटिंग चालू होती. तितका वेळ सरांशी मला बोलण्याची संधी मिळाली. सरांनी माझं खूप कौतुक केलं. आणि माझे सगळी पार्श्वभूमी त्यांनी जाणून घेतली. आपली माहिती त्यांनी दिली. म्हणजे एकदम अगदी शून्य युग असलेला हा माणूस आहे. इतका मोठा महानायक आणि तो इतका बिगर युगोचा कसा असू शकतो हे बघून खूपच आश्चर्यचकित झालो मी. आणि निश्चितच त्यांचा खूप प्रभाव इथून पुढच्या आयुष्यावरही माझ्यावर राहील. आतापर्यंत तर होताच होता, परंतु आता प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे तो खूपच दृढ झालेला आहे. आणि त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे तो आधी जो ज्या पटीने होता त्याच्या हजारो पटीने माझ्या मनातला त्यांचा आदर वाढलेला आहे. पहिला मी तुमचं हे कोण बनेगा करोडपतीचा एपिसोड बघत होतो, त्यामध्ये मी पाहिलं की सुरुवातीचे जे 10 प्रश्न होते त्या ठिकाणी तुम्ही लाईफलाईन काही यूज केलेली नव्हती. प्रचंड कॉन्फिडन्स तुमच्या त्या खेळण्यामध्ये दिसत होता. त्याबद्दल काय सांगा? म्हणजे कसं असतं सर, आपल्याला जे येतंय ते किती अवघड असलं तरी ते आपल्याला सोपं वाटतं. आणि आपल्याला येत नसलं ते किती सोपं असलं तरी ते अवघडच असते आपल्यासाठी, आपल्या दृष्टिकोनातून. आणि माझं नशीब की जे काही पहिले 10 प्रश्न होते तसं मी जे अभ्यास केला त्यातलेच आले आले असल्यामुळे मला त्या प्रश्नाबद्दल खूपच कॉन्फिडन्स होता. तसं मी 9व्या प्रश्नावर एक लाईफलाईन वापरली होती. आणि नंतर ते 10 प्रश्न झाले. नंतर नंतर सुपर संदूक असतोय. ते सुपर संदूक मध्ये 5 प्रश्नाची जर तुम्ही उत्तर दिली तर तुम्ही परत लाईफलाईन जिवंत करू शकता, असे तिथे संधी असती. त्यामुळे मी 9व्या प्रश्नावर थोडासा साशंक होतो. तसं मला जे वाटत होतं तेच त्या प्रश्नाचं पण उत्तर होतं, परंतु त्याची थोडीशी खात्री नसल्यामुळं मी तिथे ऑडियन्स पोल ही लाईफलाईन वापरली होती. परंतु सुपर संदूक मध्ये 7 प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर मी ती लाईफलाईन पुन्हा जिवंत केली. त्यामुळे 10 प्रश्न म्हणजे पहिला जो दुसरा पडाव असतो तो झाल्यानंतर माझ्याकडे 3ही लाईफलाईन शिल्लक होत्या. अशा परिस्थिती मी मध्ये पोहोचलो होतो. आणि अभ्यासाचंच जे माझं झालेलं होतं ते सर्व प्रश्न आलेले असल्यामुळे मी खूप कॉन्फिडन्सली त्याचं उत्तर देत होतो, कारण ते मला वाचण्यात आलेला विषय आधी वाटत होता. तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर देत होतात प्रश्नांचे, अमिताभ बच्चनही तुम्हाला म्हटले की भाई साहब कहाँ से ला रहे हो, मतलब नॉलेज म्हणजे कुठून तुम्ही एवढं ज्ञान आणतायत? काय सांगाल याबद्दल? ही तर खरोखर म्हणजे एक दैवी देणगी म्हणता येईल मला. कारण की स्मरण अभ्यास तर सर्वच जण करतात, खूप खूप रिव्हिजनही करतात, परंतु स्मरणशक्तीसाठी कोणी बदाम खाते, कोणी काही काही खाते. परंतु ही एक मला असं वाटतं ही एक दैवी देणगी, ही कोणाची हातातली गोष्ट नाही. जशी स्मरणशक्ती लक्षात राहणं हे कोणाच्या हातात नसतं. असं वाटत नाही कोणाला की आपण खूप अभ्यास करतोय ना आपल्या लक्षातून जावं, असं कोणालाही वाटत नाही. सर्वजणांना वाटतं की माझ्या लक्षात राहायलाच पाहिजे. परंतु या आपल्या कोणाच्या हातातली गोष्ट नाही, ही दैवी देणगी. आणि माझ्यावर देवाचा म्हणजे खूप काय म्हणते त्याला विश्वास असेल किंवा काय, म्हणजे म्हणजे माझ्यावर भरभरून त्यांनी ती देवी देणगी ती मला मिळालेली असल्यामुळे माझ्या ते लक्षातही फारसं राहतच होतं. त्यामुळे मला त्याचा म्हणजे खूपच फायदा झाला. आणि मग ही दुसरी युट्यूबची कृपा
कारण मोबाईलचा वापर कसा करायचा, त्याच्या दोन बाजू असतात नाण्याच्या, जसं दोन बाजू असतात तसा जसं सोशल मीडियाचा वापर आपण योग्य मार्गासाठी केला तर निश्चितच त्याचा खूप फायदा होऊ शकतो, आणि ते मी सिद्ध करून दाखवलं असं मला वाटतंय. कारण दोन पद्धतीने त्याचा वापर केला जातोय. आणि मग तुम्ही जर जुगाराच्या कशाच्या नादी लागली तर सोशल मीडिया, युट्यूब समजा सगळ्याच माध्यमातून, तर ते निश्चितच तुम्हाला घातक आहे. परंतु त्याचा चांगला वापरही केला जाऊ शकतो, हे मी सिद्ध केलं असं मला वाटतं. यामध्ये म्हणजे तुम्ही पण एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हाती 50 लाखांचा चेक मिळणं खरं तर ही कल्पना वाटते, मात्र तुमच्यासाठी ही सत्यता आहे आणि ते स्वप्न तुम्ही सत्यात उतरवलं. त्यावेळच्या काय भावना होतात? तो 50 लाखांचा प्रश्न, त्यानंतर तुम्हाला चेक मिळाला, तो क्षण कसा होता? 50 लाख म्हणजे ही रक्कम जी ही स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो आम्ही. कारण अल्पभूधारक असलेला मी शेतकरी, 2 एकर कोरडवाहूच म्हणता येईल, कारण जरी विहीर असली तरी हंगामी पिकाच्या पुढे त्यावर विहिरीचं काही पाणी राहत नाही. म्हणजे एकदम हंगामी बागायती असलेला शेतकरी समजा, फार फार तर कापूस, तूर, ज्वारी, लय झालं तर गहू, इतकी पिके घेण्याची समजा ती क्षमता असलेली विहीर आहे. आणि 2 एकर जमीन असल्यामुळे कोणतंही उत्पन्न असलं तरी ते त्यात भागत नाही. मग त्यामुळे मी शेती करत करत मजुरी करतोय. समजा गावातल्या सर्व लोकांचं जे कोणाचं शिल्लक असेल त्यांचं जमीन बटाईनं ठोक्यानं असं आमच्याकडे राहत असते कंत्राटी पद्धतीने, त्या पद्धतीने करतोय. आणि अशा पद्धतीने मी माझा कुटुंबाचा गाडा चालवण्याचा प्रयत्न करतोय. आणि फार फार तर 1 लाख ते 1.25 लाखाच्या वर कधी उत्पन्न मिळत नाही, आणि त्यामध्ये पूर्ण कुटुंब चालावं लागते. आणि अशा माणसासाठी 50 लाख म्हणजे ही कल्पना करण्यापलीकडची गोष्ट आहे. परंतु हे आपल्या ज्ञानाच्या बळावर शक्य झालंय, याची मला म्हणजे खात्री आहे. आणि निश्चितच रूपाने ज्ञान जर असेल तर ज्ञानाच्या बळावरच सर्व काही अचीव केलं जाऊ शकतं या दुनियेत, याची मला खात्री पटली. आणि निश्चितच ते माझ्यासाठी एक खूपच म्हणजे बोनस आहे, आणि अगदी योग्य वेळेस ती मिळालेलं बोनस आहे. कारण माझा मुलगा ह्या वर्षीच 11वीला आहे, दुसरा मुलगा छोटा मुलगा 8वीला आहे. म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या अगदी योग्य वेळेस मला इतकी मोठं भरघोस रक्कम मिळाली, तर निश्चितच त्यांचं भविष्य या रकमेतून मी घडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन सर. शिक्षणाचा तुम्ही आता उल्लेख केला. शिक्षण असेल, वाचन असेल, ग्रामीण भागातील तरुणांबद्दल तुमचं काय मत आहे शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं, वाचनाच्या दृष्टिकोनात? ग्रामीण भागातल्या तरुणांना मी एवढंच सांगेन की अभ्यास सतत करत राहणं कधीही चांगलं, ते कधीही वाया जात नाही. आणि संधी जशी मिळेल त्याचा फायदा घेण्यासाठी, परंतु त्यासाठी आपल्याला कंटिन्यू अभ्यास करत राहणं खूपच आवश्यक आहे. आणि त्या तुम्ही सर्वजणांनी आपल्या अभ्यासावर फोकस करावे. आणि अभ्यासावर फोकस करून निश्चितच ज्या वेळेस तुम्ही संधी मिळेल त्यावेळेस त्याचा निश्चितच तुम्ही फायदा घ्याल. पण त्यासाठी तुम्हाला अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे. असं नाही की तुम्हाला ज्या वेळेस संधी मिळेल त्यावेळेस अभ्यास करायचा, तर तुम्ही तुमचं टार्गेट अचीव्ह करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करतच राहावा लागणार आहे. आणि त्याचा निश्चितच ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळेल त्याचा निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही म्हटलात की मी युट्यूबवरनं तयारी केली. कोण बनेगा करोडपतीच्या तयारीसाठी युट्यूब पुरेसं आहे असं तुम्हाला वाटतं? पुरेसं आहे असं, कारण केबीसी साठी जर म्हणाल तर असा कुठलाही स्पेशल सिलेबस नाही. युट्यूब पुरेसं आहे असं मी म्हणणार नाही. परंतु युट्यूबवर आपण सर्व पद्धतीचा अभ्यास त्यावर केला जाऊ शकतोय. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून तर युट्यूबवरच माझा अभ्यास झालेला आहे, आणि मी पुरेसा आहे असं मला तरी वाटतंय. परंतु समजा दुसरेही साधनं उपलब्ध असेल तर त्याचाही निश्चितच वापर केला जावा, कारण ज्ञान कधीही वाया जात नाही. शेवटचा प्रश्न, केबीसीच्या मंचापर्यंत पोहोचण्याचं अनेक जणांचं स्वप्न असतं. असे केबीसी साठी तयारी करणाऱ्या जे काही लोक आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? केबीसी हे सर्वसामान्य लोकांसाठी असलेले एकदम उपयुक्त असं मंच आहे. आणि त्याला कुठल्याही वयाचं बंधन नाही. हे तुम्ही 18 वर्षाचं झाल्याच्या नंतर कधीही तुम्ही त्यासाठी ट्राय करू शकता. म्हणजे जसं तुम्ही सरकार नोकरी तुमचं वय संपतंय, त्यानंतर तुम्हाला त्यात ऍप्लिकेशन करता येत नाही. इथं तसं काही नाही, तुम्ही इथं आयुष्यभर कधीही या संधीचा फायदा घेऊ शकता. आणि सर्वसामान्यांसाठी असलेले एकदम उपयुक्त मंच आहे, आणि एकदम ऑनरेबल असलेली टीम तिथे काम करते. कुठेही 1 रुपयाच्याही तिथे खर्चाची आवश्यकता नाही. कोणीही तिथं तुम्हाला पैसे मागत नाही. जर कोणी तुम्हाला पैसे मागत असेल कदाचित, तर तो निश्चित रूपाने तो कॉल किंवा ते काही जे असेल ते Fake साधन असेल. जे काही सांगतात ते निश्चित रूपाने ते फ्रॉड आहे असं समजून जावं. एकदम निष्पक्षपातीपणाची असलेली प्रक्रिया आहे. आणि सर्वसामान्य लोकांचं जीवन बदलवणारा हा मंच आहे. तर निश्चित रूपाने सर्वसामान्य लोकांनी याकडे बघावं, आणि यासाठी येण्याचा प्रयत्न करावा, आणि मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा.
धन्यवाद कैलासजी, तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्यासाठी दिला, त्यासाठी मनापासून आभार. ते होते कैलास रामभाऊ कुंटेवाड, ज्यांनी कोण बनेगा करोडपतीच्या 17व्या सीझन मध्ये तब्बल 50 लाख रुपये जिंकले. त्यांच्या ज्ञानाच्या बळावर त्यांना हे शक्य झालंय. खरं तर त्यांचा हा संपूर्ण प्रवास आजच्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. थांबूयात आज आपण इथं. तुम्हाला या मुलाखतीबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज हे आमचे युट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.